नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज मी बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे कुळथाचे शेंगुळे। यालाच काही ठिकाणी हुलगे देखील म्हटले जाते। चला तर मग कुळथाची शेंगुळे बनविण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 ते 3 कप कुळथाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये तुम्ही अर्धा कप गव्हाचे पीठ देखील घालू शकता। त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरवी मिरची आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत आणि चवीपुरते मीठ। आपल्याला कुळथाचे पीठ मळण्यासाठी इथे मसाला बनवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेणार आहे। हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून जिरे, थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। या प्रकारे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। या मिश्रणाचा वापर करून कुळथाचे पीठ मळून घ्यायचे आहे। एका बाउलमध्ये किंवा ताटामध्ये हे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे थोडेसे। हे पीठ आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। यातलाच थोडासा मसाला आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत। आता पीठ मळून घ्यायचे आहे, तर हे मिश्रण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मग यामध्ये थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ हे घट्टसर मळायचे आहे। यालाच काही ठिकाणी कुळथाची शेवंती किंवा तिखट जिलेबी, कुळथाची जिलेबी, शेवंती आणि काही ठिकाणी हुलगे अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते। तर मी इथे अशा प्रकारे पीठ मळून घेतले आहे घट्टसर असे। तर यामध्ये असे थोडेसे तेल घालून मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झालेले आहे। चला तर मग आता कुळथाचे शेंगुळे बनवून घेऊया। तर त्यासाठी मी इथे थोडेसे पीठ घेतलेले आहे लावण्यासाठी। आता हे पोळपाटावर घेऊन थोडंसं असा गोळा घेऊन वळून घेणार आहोत। हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर असं दोघी हातांनी अलगद वळून घ्यायचं आहे। खूप जास्तीचा जोर द्यायचा नाही, हळुवारपणे वळायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित वळलं जातं आणि एकसारखं वळायचं आहे। तुम्हाला जाड बारीक कसं पाहिजे तशा आकारात तुम्ही वळून घेऊ शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे वळून घेतलेले आहेत। हे बघा, आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि आपण याला हातावर देखील वळू शकतो। असं थोडासा गोळा घेऊन दोघी हातांनी हळुवारपणे प्रेस करून असं वळून घ्यायचं आहे। मी पोळपाटावर अशा प्रकारे सर्व शेंगोळे वळून घेणार आहे। हे बघा, सर्व शेंगोळे वळून झालेले आहेत आणि थोडेसे पीठ हे बाजूला काढून ठेवायचं आहे। एक पोळीचा उंडा एवढा आकाराचं हे पीठ आहे। हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून नंतर आपल्याला रश्श्यामध्ये मिक्स करायचं आहे, त्याच्याने घट्टसरपणा येतो। त्याचबरोबर मी इथे कढाई ठेवून घेतली आहे, त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून जिरे घालून घेतलेले आहेत। तर जिरे चांगले फुलल्यानंतर आपण जो बाजूला ठेवलेला मसाला होता तो घालून घेतलेला आहे। मसाला छान असा परतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपत रस्सा ठेवायचा तितपत तुम्ही पाणी घालू शकता। मी 3 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। आता पाणीला उकळी येऊ द्यायचं आहे। मग यानंतर आपले हे जे बनवलेले शेंगुळे आहे ते सोडायचे आहे आणि लक्षात असू द्या, पाणी हे उकळलेलंच असायला हवं, तेव्हाच आपण हे जे शेंगुळे आहे ते सोडणार आहोत। जर पाणी उकळलेलं नसलं, आपण जर सोडले तर ते सर्व मिक्स होऊन जातील, ते असे वेगवेगळे होणार नाहीत। हे बघा, सर्व व्यवस्थित शेंगोळे त्यामध्ये घालून झालेले आहेत। आता याला लगेच हलवायचं नाही,
थोडंसं असं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे पीठ ठेवलेलं होतं ते एका प्लेटमध्ये पाणी घालून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याचा असं पातळसर मिश्रण करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, हा एकदम असा पातळ जो रस्सा असतो त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. म्हणजे याला असं घट्टसरपणा येईल आणि चविष्ट लागतील. ह्याला शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते शिजले का ते बघायचं आहे. खूप जास्त खालीवर करायचं नाही आणि थोडंसं असं हाताला पाणी लावून एक याला शिजलं का बघायचं आहे. हाताला थोडेसे असे मऊसर लागले की ते शिजले आहे असे समजायचे आहे. यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त अशी आणि 1-2 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपले चमचमीत झणझणीत असे कुळथाचे शेंगुळे किंवा हुलगे खाण्यासाठी तयार आहे. हे बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कळवा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.